वाटतं ही जबाबदारी विरोधकांची आहे का, सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही आहे? पत्र पाठवून देखील कोणीही सत्ताधारीने अजून रिप्लाय दिला नाही, ते या भेटीला येत पण नाही आहेत, कसं बघताय? मुळात असं आहे की निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत. ही जबाबदारी लोकशाहीमधल्या प्रत्येक घटकाची आहे, लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे, लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संस्थेची आहे. आज आम्ही का जातोय निवडणूक आयोगाकडे, याची मला असं वाटतं कारणच तीच आहेत की बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत, अनेक दुपार मतदार आहेत, अनेक लोकांची नावं का डिलीट केली आहेत हे माहीत नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ही जबाबदारी काय फक्त विरोधी पक्षाची आहे का? ही जबाबदारी काय फक्त निवडणूक आयोगाची आहे का? ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, अगदी माध्यमांची सुद्धा जबाबदारी आहे. मी आज जे तुम्हाला व्हॉट्सॲपवर जी निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे. तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची. ही कुठली भाषा आहे? हे कुठले मतदार आहेत? मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही आमच्याबरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. मात्र ते जर येत नसतील तर कुठे ना कुठे हा कानाडोळा आहे का, हे दुसरीकडे बघणं आहे का? जर ते येत नसतील तर मला असं वाटतं निवडणुका पारदर्शीप्रमाणे व्हाव्यात ही सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे असं दिसत नाही. जनतेला कळेल ते. याच्या अगोदर देखील अनेक वेळा प्रयत्न झाले होते, म्हणजे 2017-18ला देखील असेच काही प्रयत्न झाले होते. स्वतः पत्रकार परिषदा राज ठाकरेंनी घेतल्या होत्या, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता एकत्रित तुम्ही सर्वजण येत आहे. आता बघा असं आहे, लोकशाहीमध्ये संघर्ष हा महत्त्वाचा असतो. संघर्ष आम्ही पहिल्यापासून करतोय आणि अजूनही आमचा चालू आहे. बॅलेट पेपरची मागणी होती राजसाहेबांची. आज ज्या मागण्या आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाकडे ठेवू आणि त्याच्यानंतर सविस्तरपणे पत्रकार परिषद होईल. त्यावेळेला तुम्हाला सगळे सन्माननीय नेते ज्या सहभागी होणार आहेत ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं काल देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले की आम्हालाही वाटतं निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि ही निवडणूक आम्ही विश्वास दर्शवतो की पारदर्शक पद्धतीनेच पार पडेल. मला असं वाटतं जे त्यांच्या बोलण्यात आहे ते कृतीत पण दिसायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आज पहिल्यांदाच मनसे आणि काँग्रेस एकत्र पाहायला मिळतात. सगळे पक्ष आहेत आज. संदीपजी, सगळे पक्ष जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल शरद पवारांनी असं सांगितलं की आज या भेटीनंतर महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या संदर्भात आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मला असं वाटतं आजचा विषय हा निवडणूक होणार आहे आणि आजचा विषय काढला जाईल असं कळतं. आजचा विषय हा निवडणूक आयोगाकडे निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्या या विषयापुरता मर्यादित.